आर्थिक पाहणी अहवाल काल सादर झाला आणि यामधून देशाचा विकास दर हा 6.3 ते 6.8% इतका राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। गुंतवणुकीला चालना मिळण्याची देखील अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। जानेवारी ते मार्च मध्ये महागाई दरामध्ये घट होण्याची शक्यता आहे आणि 2025-26 मध्ये भारताची आर्थिक स्थिती ही चांगली राहण्याचा अंदाज या अहवालामधून वर्तवण्यात आला आहे। काल आर्थिक पाहणी अहवाल सादर झाला आणि या अहवालामध्ये नेमकं काय काय होतं, काय नेमके महत्त्वाचे मुद्दे होते तेही पाहूया। कारण हाच आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे देशाचं रिपोर्ट कार्ड असतं। मागच्या वर्षी नेमक्या ज्या काही अहवालामध्ये दिलेलं होतं ते कितपत पूर्ण झालं ते आपण बघतोय। औद्योगिक वाढीचा दर 6.2% राहण्याचा अंदाज व्यक्त केलाय। एकंदरीतच आर्थिक पाहणी अहवालामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घालण्यात आलेला होता। 2025-26 मध्ये पहिल्या 6 महिन्यामध्ये खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या किमती नियंत्रणात राहतील असा अंदाज आहे। रब्बी हंगाम हा चांगला होता, त्यामुळे त्या संदर्भात देखील अपेक्षा वर्तवण्यात आली आहेत। किरकोळ महागाई दर हा 24 मध्ये 5.4% होता, 25 मध्ये तो 4.9% झाला। सरकारनं अनेक उपाययोजना केल्या, पतधोरणं आखली गेलीत। महागाई नियंत्रणात राहील यासाठी सरकारनं अनेक उपाययोजना केलेल्या आहेत। तर मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया या मोहिमेमुळे देशामध्ये परकीय गुंतवणूक वाढली आहे आणि देशांतर्गत उत्पादनाला सुद्धा चालना मिळाली आहे। निर्यात वाढवण्यासाठी सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत आणि त्यासाठी व्यापाराशी निगडित अडचणी दूर करणं, त्यावर येणारा खर्च कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जातात। तर तंत्रज्ञानाशी निगडित ज्या वस्तूंची निर्यात वाढली आहे या निर्यातीमध्ये $200 अब्ज आकडा गाठलेला आहे। ही निर्यात 3.3% वाढलेली आहे। तर आर्थिक पाहणी अहवालामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश झाला आणि त्याच बेसिसवर आजचा हा अर्थसंकल्प सादर होणार आहे। त्यामुळे सर्वसामान्यांच्या खूप अपेक्षा आजच्या बजेटमधून आहेत। म्हणून झी24 तासच्या आमच्या आजच्या अर्थसंकल्पाच्या या कार्यक्रमाचं नाव खास आहे, हे अपेक्षांचं बजेट आहे।